शाहू महाराजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. मित्रहो, आता प्राचार्य कठारे सरांचं एक अतिशय अभ्यासपूर्ण शाहू महाराजांचं चरित्र आणि कार्य याविषयीचं जे काही मांडणी तुम्ही ऐकला ती अतिशय महत्त्वाची होती. अनेक बारकावे त्यांनी आपल्यासमोर मांडलेले आहेत. कठारे सर आमचे सगळे, वाघमारे सर, आम्ही रणसुभे सर, आमच्या सगळ्यांची भाषणं ऐकतात. मी बी सी सरांना म्हटलं की कठारे सरांचं भाषण ऐकण्यासाठी मी येणार आहे, काही मी बोलण्यासाठी येणार नाही. आमचे मित्र कठारे सर एक अतिशय अभ्यासू अशा स्वरूपाचे प्राचार्य आहेत. हे दोन माझे मित्र अर्जुन जाधव सर आणि सोमवंशी सर, आपल्याला कल्पना आहे की लातूर जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या पुरोगामी चळवळीचे ते अतिशय सक्रिय आधारस्तंभच आहेत. आजच्या समारंभाचे अध्यक्ष गायकवाड सर, हावळे सर, कांबळे सर, माझे खूप, आपण सर्वांचं काही मी नाव घेणार नाही, परंतु आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे की शाहू महाराज आपल्याला नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे. शाहू महाराजांचं तत्त्वज्ञान आणि शाहू महाराजांचं एकंदर काम हे महाराष्ट्रातल्या, देशातल्या, नव्हे जगातल्या सर्व वंचित समाजाच्या कल्याणासाठी दीपस्तंभासारखं ते अतिशय मार्गदर्शक अशा स्वरूपाचं आहे. आणि म्हणून शाहू महाराजांचं विचारविश्व अतिशय गांभीर्यानं घेतलं पाहिजे. आपल्याला कल्पना आहे की मी एकच मुद्दा सांगणार आहे आणि मुद्दाम तो मुद्दा सांगणार आहे की महाराष्ट्रामध्ये ज्याला कल्चरल पॉलिटिक्स म्हणतात, सांस्कृतिक अशा स्वरूपाचं राजकारण, याची पायाभरणी जर कोणी केली असेल तर शाहू महाराजांनी केलेली आहे. की सामाजिक क्रांती, सामाजिक पुनर्रचना, सामाजिक परिवर्तन हे अर्थपूर्ण करायचं असेल तर तुम्हाला सांस्कृतिक क्रांती करावी लागते. आणि ते सांस्कृतिक क्रांती, मला असं वाटतं ती परिभाषा न वापरता शाहू महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये करून दाखवली. आणि म्हणून शाहू महाराज जसे सामाजिक क्रांतीचे प्रणेते म्हणून त्यांचा उल्लेख करतो, आपण सर्वच करतो, मला असं वाटतं की ते सांस्कृतिक क्रांतीचे प्रणेते आहेत. आणि ही जी सांस्कृतिक क्रांती केल्याशिवाय नाही बहुजनांचं, ज्याचा उल्लेख कठारे सरांनी केला, दलित, आदिवासी, ओबीसी, उपेक्षित, शोषित हा जो माणूस आहे त्या माणसाचं हित, कल्याण नाही होऊ शकत. आणि म्हणून शाहू महाराजांचं सर्वात मोठं योगदान जर काही असेल तर या महाराष्ट्रामध्ये एक सांस्कृतिक क्रांती करण्याचं त्यांनी ऐतिहासिक काम केलं. आपल्याला माहीत आहे की शाहू महाराजांना खूप विशेषणं लावली जायची. गरीब लोकाचा राजा असं म्हटलं जातं आणि ते खरी आहे. शाहू महाराजांनी भारतातच नव्हे तर जगामध्ये असा एक हा राजा आहे की राजकीय सत्ता चैनीसाठी, भोगासाठी नाही वापरायची, तर ती सामान्य माणसाच्या हितासाठी, कल्याणासाठी वापरायची. पॉलिटिकल पॉवर ही सामान्यांचं प्रश्न सोडवण्यासाठी, दुःख कमी करण्यासाठी, खरं तर माणूस म्हणून त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी वापरली पाहिजे. हा विचार मला असं वाटतं फारच मोठा आहे. आणि म्हणून त्याला आपण गरिबाचा राजा असं म्हणतो. शाहू महाराजांना असं म्हणतो की आपण, त्यांनी संपूर्ण भारतीय इतिहासाला कलाटणी दिली. एखादा व्यक्ती इतिहासाला कलाटणी देणं, हा जो रूढ इतिहास आहे ते बदलणं, याला एक ताकद लागते. आणि ती
शाहू महाराजांच्याकडे होते. आणि म्हणून शाहू महाराजांचं वर्णन इतिहासाला कलाटणी देणारा राजा असं केलं जातं. खरं तर भारतीय प्रबोधन जे काही झालं, त्या भारतीय प्रबोधनाची सुद्धा एका अर्थानं ते प्रणितीत सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी ज्याचा उल्लेख केला सरांनी, त्या क्षेत्रातलं जर काम तुम्ही लक्षात घेतलात, नीट समजून घेतलात, तर त्याच्यामागे एक अतिशय जबरदस्त अशा स्वरूपाची प्रबोधनाची संकल्पना होती की हा जो माणूस आहे, सामान्य माणूस, शेवटचा माणूस, की त्याला आपण जागं केलं पाहिजे, त्याला उभं केलं पाहिजे. आणि म्हणून शाहू महाराजांनी आपलं सर्वस्व आयुष्य आणि सर्वस्वी सत्ता ही बहुजनांना जागं करण्यासाठी व्यतीत करण्याचं काम केले. काय मोठं काम आहे. इट इज ए बिग अशा स्वरूपाचं कॉन्ट्रीब्युशन आहे शाहू महाराजांचं. शाहू महाराजांना असं सांगतात की उपभोग शून्य स्वामी आहेत. म्हणजे ते राजा आहे, परंतु उपभोग काहीच घेतला नाही. आज आपण असं पाहतो, सरपंच झाला काय, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला काय, आमदार झाला काय, खासदार, मंत्री, पंतप्रधान, ही सगळी जी मंडळी सत्तेचा उपभोग घेत आहेत. नाही त्यांच्या मनीधनी सामान्य माणसाचं दुःख. हा माणूस असा होता की उपभोग नाही घेतला त्यांनी सत्तेचा. 400-500 संस्थानिक सगळं मौज मजा करत होते, नागरिकांचं शोषण करत होते. हा माणूस या शोषितांच्या कल्याणासाठी झटत होता. हा किती मोठा अंतर आहे. आणि म्हणून शाहू महाराजांचं जे वर्णन केलं जातं, उपभोगशून्य स्वामी राजा, मला असं वाटतं ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी आयुष्यामध्ये कधीही मध आणि मीनाक्षीला स्पर्श केला नाही. खूप तत्कालीन या सगळ्या उच्चवर्णीयांनी त्यांची बदनामी करण्याचं, त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला. ऐतिहासिक सत्य असं आहे की त्यांनी दारूला कधी स्पर्शसुद्धा केला नाही. त्यांचं प्रचंड वाचन होतं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नाविषयी त्यांचं जी काही समज होती, ती समज कोणत्याही विचारवंताला लाजवेल इतकी अचूक आणि बरोबर अशा स्वरूपाची समज होती. भारतामध्ये जर तुम्हाला क्रांती करायचं असेल तर नेमकं काय करायला पाहिजे, ही जी एक दृष्टी लागते, वैचारिक दृष्टी, ती महाराजांकडे होती. आणि म्हणून सामाजिक शाहू महाराज त्या मुंबईच्या चाळीमध्ये आंबेडकरांच्या त्या घरामध्ये शोधत उगीच जात नाहीत. त्यांच्या लक्षात आलं की ही अतिशय बुद्धिमान आहे आणि हे उद्याच्या क्रांतीचं नेतृत्व करू शकतात. आणि म्हणून मूकदायांना त्यांनी पैसे थोडे दिले असतील, शिकत असताना काही मदत केली असेल, ते महत्त्वाचं नाही. की तूच सगळ्या दलित बांधवांना सांगितलं, तुम्ही मला नेता मानू नका, हा तुमचा खरा नेता हा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय मोठं मन आहे, किती दृष्टीपणा आहे सांगा. की तुमचा नेता हा मोठा विद्वान आहे, ज्ञानी आहे, त्याचं तुम्ही ऐकलं पाहिजे, त्याच्या पद्धतीनं सगळं विचार केलं पाहिजे, जगलं पाहिजे. मला असं वाटतं की ही जी काही एक दूरदृष्टी लागते, शाहू महाराजांचं फारच दूरदृष्टीचे होते. आणि म्हणून सरांनी खूप बारकावे सांगितले. आणि त्याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा मी एकच मुद्दा सांगतो आहे, आणि ते म्हणजे हे सगळे त्यांनी जे काही काम केलं ते सांस्कृतिक क्रांती घडवण्यासाठी काम केलं. जे सगळे जे कामं सांगितले, कायदे केले, कायदे मोडले, शाळा काढल्या, वसतिगृह काढली, नेतृत्वाला मदत केलं बहुजनांच्या, हे सगळं जे काही केलं ते करत असताना त्यांना हेच होतं. शाहू महाराजाविषयी असं म्हटलं जातं, महाराष्ट्राचा हा धिप्पाड माणूस आहे. आणि खरं आहे, जसं शरीरयष्टीनं धिप्पाड होते शाहू महाराज, तितकंच कामाचं त्यांचं कामसुद्धा धिप्पाड होतं, त्यांचे विचारसुद्धा तेवढेच धिप्पाड होते. आणि म्हणून शाहू महाराजांचं व्यक्तिमत्व खरं तर या महाराष्ट्राला एक वरदानच ठरलेलं आहे. त्यांचं काम हे वरदानच ठरलेलं आहे. आणि म्हणून ते अतिशय संवेदनशील होते. खरं तर ही संवेदनशीलता राजामध्ये नसतेच, हुकुमशहामध्ये नसते. ते क्रूर असतात, ते फार स्वार्थी असतात, ते अहंकारी असतात, ते स्वतःच्या सत्तेच्या धुंदीमध्ये बाकीचं सगळं विसरून गेलेलं असतात.
परंतु हा राजा असा एक राजा होता की त्याचं मन अतिशय हळवं होतं, अतिशय संवेदनशील होतं. कोणता राजा? कठारे सरांनी सांगितल्याप्रमाणे बातमीमधल्या पाटील नावाच्या मुलाचा शोध घ्यायला सांगेल सांगा. आज कोणाला तरी आठवण तरी येते का इथल्या राज्यकर्त्याला? नाही येणार. ही संवेदनशीलता. हा पोरगा पहिल्यांदा मॅट्रिक होतोय बहुजनातून आणि तोही प्रथम श्रेणीत होतो. आता हे जे काही समज आणि संवेदनशीलता आहे ती महाराजांकडे होती. एकदा तेव्हा घाणं चालत असताना त्या जे काही तेली असायचे त्यांचे बोट त्या घाण्यामध्ये अडकलं की ते रक्तबंबाळ व्हायचे. शाहू महाराजांनी एकदा पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की हे बरं नाही. त्यांनी आधुनिक अशा स्वरूपाचा घाणा दिला की ज्याच्यामुळं की त्या घाण्यामध्ये बोट जाणार नाहीत आणि ते रक्तबंबाळ होणार नाही, अशा स्वरूपाची संवेदनशीलता. दुसरीकडे विवेकशीलताही होती. अतिशय विवेकी होते. चांगलं काय वाईट काय हे नीट ठरवायची एक अशी भेदक विवेकशीलता त्यांच्याकडे होती की काय नैतिक आहे, काय अनैतिक आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय बरोबर काय चूक आहे, हे आज आपल्यालासुद्धा समजत नाही. अनेकदा आपण चुकीचं वागतो. परंतु शाहू महाराज राजा असूनसुद्धा ही जी विवेकदृष्टी होती ती मात्र मला असं वाटतं फारच महत्त्वाची अशा स्वरूपाची होती. आणि ते स्वतंत्र चिंतन करायचे. खरं तर हे गुण घेण्यासारखं आहे की स्वतंत्र अशा स्वरूपाचं चिंतन करायचे. कोणाचं ऐकायचे? वाचन तर प्रचंड होतं. ते म्हणायचे की त्यांचा जो गुरु ज्याचा उल्लेख सरांनी केला त्यांचे वडील अत्यंत बुद्धिमान होते, प्रज्ञावंत होते आणि त्यांचं वडील आणि त्यांचे गुरु फ्रेझर या दोघांचा प्रभाव त्यांच्यावरती होता. परंतु एवढं असूनसुद्धा ते स्वतंत्र चिंतन हे त्यांच्या याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की ते अतिशय प्रज्ञावंत होते. फार कमी अशा स्वरूपाचा राजा असतो की जो विचाराला, ज्ञानाला, सांस्कृतिक साहित्याला, कलेला, प्रशासनाला गांभीर्यानं घेऊन त्याच्यामध्ये काहीतरी प्रयोग करतो, काहीतरी काम करतो, असा एक राजा की ज्याने महाराष्ट्राला एक पुरोगामी चेहरा प्राप्त करून दिला. महाराजांचं फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निश्चितपणे त्यांचं योगदान मोठं आहे. परंतु राजा असूनसुद्धा शाहू महाराजांनी या महाराष्ट्राला पुरोगामी चेहरा देण्यामध्ये फार महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. 1-2 मिनटामध्ये मी थांबतो. शाहू महाराजांचं सर्वात महत्त्वाचं काम या महाराष्ट्रामध्ये कोणतं असेल तर त्यांनी एक संदेश असा दिला, वर्णवर्चस्ववाद संपल्याशिवाय वंचितांना समता आणि सामाजिक न्याय मिळू शकणार नाही. बघा काय दृष्टिकोन आहे की ही जी काही वर्णवर्चस्ववाद या देशातल्या नसानसामध्ये असा भिनलेला आहे आणि तो वर्णवर्चस्ववाद आपण संपवला पाहिजे. आणि त्याच्याशिवाय गरीब माणूस, सामान्य माणूस, ज्याला बहुजन समाज कठारे सरांनी म्हटलं, त्या बहुजन समाजाचं ही कल्याण नाही, विकास होणार. आणि म्हणून आपण नुसतं ऐकून नाही जमणार. आज या देशामध्ये वर्णवर्चस्ववाद हे रुजवण्याचा प्रयत्न चालू आहे, त्याचं दृढीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे. इथली सगळी वृत्तपत्र, इथले सगळं कला, इथले सगळे साहित्यिक, इथले सगळे विचारवंत अतिशय हेतुतः प्रयत्न करतायत परत एकदा पुनर्जीवनवाद इथं आणावं, परत एकदा वर्णवर्चस्वाद इथं करावं. आणि त्यांनी डायग्नोसिस काय केला होता शाहू महाराजांनी? वर्णवर्चस्वादाच्या अंताशिवाय बहुजनांना न्याय मिळू शकत नाही. काय महत्त्वाचा विचार दिला आहे. खरं तर हे नीट समजून सांगितलं पाहिजे तरुण पिढीला, आपल्या मंडळींनाही समजून सांगितलं पाहिजे. शाहू महाराज म्हणजे फक्त रिझर्वेशन दिलं असं नाही, गंगारामला मदत केली असं नाही. शाहू महाराजांची जी एक वैचारिक दृष्टी आहे ती नीट समजून घेण्याची मला असं वाटतं की ते फार आवश्यक आहे. दुसरीकडे शाहू महाराज एकीकडे काय करत आहेत, उच्चवर्णीयांचं जे काही ज्ञानाच्या शक्तीनं तर त्यांनी संपूर्ण देश असा नियंत्रित केला होता. परंतु दुसरं एक महत्त्वाचं की त्यांच्या असं लक्षात येलं, सरांनी ज्याचा उल्लेख केला, की
की आर्थिक जे काही एक त्यांना सवलती होत्या, विशेषाधिकार होते, शाहू महाराज काय दृष्टी आहेत पहा, की ह्या उच्चवर्णीयांच्या हातामध्ये जे आर्थिक विशेषाधिकारामुळं आर्थिक अशा स्वरूपाची सत्तासुद्धा येत होती. आणि म्हणून एकीकडे ज्ञानाची सत्ता आणि दुसरीकडे ही जी काही आर्थिक सत्ता आहे, या दोन सत्तेच्या साह्यानं ते बहुजनांचं शोषण करत होते. आणि म्हणून शाहू महाराजांनी हे दोन्ही गोष्टीवरती हल्ला केला. आणि ते दोन्ही गोष्टी त्यांनी सांगितलं की सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळी वतनं हे रद्दबातल करणारा कायदा केला. काय क्रांती आहे ती, ही विशेषाधिकार त्याचा तुम्ही दुरुपयोग करताय, बहुजनांच्या शोषणासाठी तुम्ही हे सगळं धन वापरताय. जे आज होतं आज तेच चालू आहे. हे कशाला जातात 50 कोटीला, 100 कोटीला, 2000 कोटी रुपये, 4000 कोटी रुपये, 4-5 खासदार जर तुम्ही फोडायचं असेल त्यांना काही वाटत नाही, कारण पैसा आहे ना. आणि म्हणून हा जो सत्ता, आर्थिक सत्ता आहे, त्या आर्थिक सत्तेवर त्यांनी कायदा करून बंदी आणली. आणि दुसरीकडे सरांनी सांगितल्याप्रमाणे फार कल्चरल पॉलिटिक्स खेळले. शाहू महाराजांचं खरं सांगतो एक मॉडेल आहे महाराष्ट्रामध्ये की कल्चरल पॉलिटिक्स कसं करावं. हे पॉलिटिक्स, पॉवर पॉलिटिक्स सोडून द्या. त्याच्यानं ठीक आहे, तुम्ही सरपंच होताल, आमदार खासदार होताल, मंत्री होताल, परंतु समाज जर तुम्हाला बदलायचा असेल आणि सामान्य माणूसला जर चांगला माणूस म्हणून जगायची संधी द्यायची असेल तर तुम्हाला कल्चरल पॉलिटिक्स करावंच लागेल, जे शाहू महाराजांनी केलं. त्याच्यातलं पहिली स्टेप त्यांनी काय केली शाहू महाराजांनी, बाबासाहेब, मला वाटतं गौतम बुद्धांनी सुद्धा एका ठिकाणी असं म्हटलं, मानवी जीवनामध्ये ज्ञाना इतकं पवित्र दुसरं काहीच नाही. ना सत्ता, ना संपत्ती, ना प्रतिष्ठा, ना प्रसिद्धी. सर्वात जर मानवी जीवनामध्ये मोल कशाला असेल तर ज्ञानाला आहे. बाबासाहेबांनी देखील फ्रान्सिस बेकन या फिलॉसॉफरचा उल्लेख करून सांगितला की ज्ञान ही शक्ती आहे. आणि तोच विचार शाहू महाराजांनी सुद्धा सांगितला. एका ठिकाणी सांगितलं, बहुजन समाज ज्ञानामध्ये नुसतं शारीरिक पैलवान होऊन चालणार नाही, बौद्धिकदृष्ट्यासुद्धा तो पैलवान झाला पाहिजे. आणि म्हणून ज्ञानाची शक्ती, पॉवर ऑफ नॉलेज, याचं त्यांना भान होतं. एकीकडे ही वर्णवर्चस्ववाद जर तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्हाला ज्ञानामध्ये सशक्त झालं पाहिजे. वर्णवर्चस्ववाद कमी करायचा असेल तर आर्थिकदृष्ट्या सगळा विकासाचा जो ओघ आहे तो उच्चवर्णीयांकडून बहुजनाकडे वळवला पाहिजे. ही जी भूमिका होती ती भूमिका मला असं वाटतं महाराष्ट्रातला, देशातल्या वर्णवर्चस्वादाला सुरुंग लावण्याचं ऐतिहासिक काम शाहू महाराजांनी केलं. हे फार मोठं कॉन्ट्रिब्युशन महाराजांचं आहे. दुसरं असं सरांनी ज्याचा उल्लेख केला, काय दृष्टीपण आहे की जेव्हा भास्कर जाधवांना नेमण्यात आलं तेव्हा जोशी नावाचे एक जज होते, सगळे एक झाले आणि शाहू महाराजांना विरोध केला की तुम्ही त्या भास्कर जाधवांना का नेमताय प्रशासनामध्ये. नाही, सरांनी सांगितलं 70पैकी 61 हे उच्चवर्णीय. शाहू महाराजांच्या लक्षात आलं हे प्रशासन कल्याणकारी करायचं असेल, हे प्रशासन लोकाभिमुख करायचं असेल, हे प्रशासन सामान्य माणसाचं मदत करायचं असेल तर तुम्हाला या प्रशासनामध्ये बहुजनांची माणसं ही मध्ये गेली पाहिजेत. आज सार्थ अभिमान आहे बघा, जिथं जिथं बहुजनांची प्राचार्य आहेत, कुलगुरू आहेत, त्यांनी मदतच केलेली आहे. जिथं जिथं अधिकारी आहेत त्यांनी मदतच केलेली आहे. काही अपवाद असू शकतील, बहुसंख्य प्रशासनामध्ये सहभाग मिळाला, निर्णय घेण्यामध्ये सहभाग मिळाला आणि ते फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून राहुल गांधी जे सांगतायत ना देशामध्ये की ज्यांचं लोकसंख्या जितकी असेल तितकं त्याला वाटा मिळाला पाहिजे प्रशासनात, हे खरं आहे. आज नाही मिळत. आज सगळे सेक्रेटरी बघा केंद्रामधले 100पैकी 75 तर ते उच्चवर्णीयांचं इथं जास्तच आहे. असं कसं जमेल? कसं निर्णय घेतील सांग? नाही घेणार. ते अडाणी अंबानीच्याच बाजूने निर्णय घेणार, ते उच्चवर्णीयांच्याच बाजूने निर्णय घेणार. परंतु एका प्रशासनामध्ये जेव्हा बहुजन समाज प्रत्यक्ष बांधिलकी ठेवून काम करेल तेव्हा
बहुजनांना न्याय मिळू शकेल. म्हणून अतिशय द्रष्टेपणाने त्यांच्या काळामध्ये 5-6 बहुजनांचे मोठ्या पदावरती त्यांनी अधिकारी नेमले. त्याचा परिणाम झाला. किती महत्त्वाचं काम आहे. प्रशासनामध्ये बहुजनांना संधी दिली पाहिजे, अवसर दिला पाहिजे, हा संदेश यांना कधी समजावं त्या आपल्या मंडळींना नाही समजत. शाहू महाराज जर नीट समजून घेतलं तर मला असं वाटतं की ते, आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांनी शिक्षणावरती का भर दिला. शाहू महाराज एवढे शिक्षणाचं आग्रह का करत होते. आणि त्यांनी एका ठिकाणी सांगितलं की हे जे शिक्षण आहे फार मोलाचं आहे. बहुजन समाजाचं उद्धार आणि कल्याण, विकास आणि प्रगती फक्त आणि फक्त शिक्षणामुळे होते. तुम्हाला कल्पना आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा अमेरिकेमध्ये शिकायला होते तेव्हा तिथून त्यांनी त्यांचे वडिलाचे एक मित्र त्यांना अमेरिकेतून एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात उल्लेख करतात बाबासाहेबांनी सांगितलं, मी इथलं सगळं बघतो, पाश्चात्य राष्ट्राची सगळी प्रगती, आणि मी जेव्हा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं शिक्षणामुळं ते सगळं घडलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या पत्रामध्ये असं उल्लेख केला, ब्रिटिशांच्या कृपेमुळं बहुजन समाजाला शिक्षणाची संधी मिळाली आहे. त्यांनी सांगितलं, काका तुमच्या सगळ्या मुलींना आणि मुलांना तुम्ही शेवटपर्यंत शिकवा, आणि ही जी संधी मिळाली शिक्षण घेण्याची, ज्ञानबंदी होती, शिक्षणबंदी होतीच की, ही संधी मिळाली ब्रिटिशांच्या नियमामुळं, कायद्यामुळं, त्यांच्या कृपेमुळं. आणि त्यांनी वर्णन केलं बाबासाहेबांनी, ते म्हणाले संधी कशी असते, समुद्राच्या लाटेसारखी असते. समुद्र लाट येते आणि ती ओसरून जाते, पुन्हा काही राहतच नाही. ही संधी आहे तुम्हाला, ही जर संधी तुम्ही सोडलात तर त्या लाटेसारखं त्या विरून जाऊ शकेल. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित वा संघर्ष. नुसतं उच्चारत होत, त्याच्यामागची एक तात्विक दृष्टी आहे. शिक्षणातूनच सामाजिक क्रांती, सामाजिक पुनर्रचना, तुम्हाला जे काही करायचं आहे विकास, ते शिक्षणातूनच होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांचा विचार तेवढं तर काय, शाहू महाराज तेवढं तर काही एवढं प्रचंड वाचन बाबासाहेबासारखं नव्हतं, तरी पण तुम्हाला सांगतो शाहू महाराज असं म्हणायचे, शिक्षणाचे काय फायदे आहेत. शाहू महाराजांनी सांगितलं, शिक्षणामुळं माणूस ज्ञानी होतो. काय ज्ञान आहे आपलं, अवघड झालं, आपण काही वाचत नाही, विचार करत नाही, चिंतन करत नाही, ज्ञान नाही मिळवत. या सगळ्या यांनी जे भ्रम तयार केलेत या उच्चवर्णीयांनी, त्याला बळी पडतोय आपण. खरा प्रश्न हा आहे, समाजाला ज्ञानी बनवलं पाहिजे, आणि शिक्षणातून माणूस बहुजन समाज ज्ञानी होतो, ही त्यांची धारणा होती. दुसरं, शिक्षणामुळं महाराज म्हणाले माणूस विचार करायला शिकतो. किती महत्त्वाचं आहे. शिक्षणाचा मूळ अर्थच तो आहे, टू मेक मॅन थिंकिंग ओरिएंटेड. विचार करायला शिकवणं हेच शिक्षणाचं प्रयोजन, ध्येय आहे. शाहू महाराजांना कसं समजलं होतं की विचार करायला पाहिजे, की माझं दैन्य, दारिद्र्य, अज्ञान, शोषण याचं कारण काय. फुलेंनी शोधून काढलं, अविद्या. शाहू महाराजांच्याही लक्षात आलं की शिक्षण अज्ञान आहे, त्याच्यामुळे हे सगळं घडायला लागलं. आणि मग तिसरं सांगितलं, शाहू महाराजांनी सांगितलं, शिक्षणामुळं माणसाला प्रश्न विचार करायची, सत्तेला, समोरच्या माणसाला, शोषकाला प्रश्न विचार करायची ताकद मिळते. काय बघा, काय शिक्षणाचं महत्त्व आहे. आणि म्हणून असा एक मनुष्यबळ तयार करायचं, आणि जो वैचारिक संघर्ष, मूल्यांचा संघर्ष, तो आणि त्या संघर्षाचं नेतृत्व करणारं एक मनुष्यबळ या शिक्षणातून निर्माण झालं पाहिजे. दिस इज द कल्चरल पॉलिटिक्स. जसं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपण गेलं पाहिजे, तसं शिक्षणामध्ये सुद्धा सरशी. तिसरं, त्यांनी साहित्य, कला, एका ठिकाणी असं म्हटलं शाहू महाराजांनी की साहित्य आणि कला ही धर्मनिरपेक्ष असते. आज काय चाललेलं आहे, आज तुम्हाला सांगतो, एक विशिष्ट अशा स्वरूपाचं धार्मिक मूल्यांचं अभिसरण करण्याचं व्यासपीठ म्हणून साहित्याकडे, कलेकडे आज वापरलं जातं. परंतु अतिशय तुम्हाला सांगतो, एवढी निखळ दृष्टी होती महाराजांची
की साहित्य हे धर्मनिरपेक्षच असलं पाहिजे, कला हे धर्मनिरपेक्षच असलं पाहिजे. आणि म्हणून जसं बालगंधर्वांना त्यांनी मदत केली, तसंच 2-3 मुस्लिम कलावंताला सुद्धा त्यांनी मदत केली आणि त्यांची ह्या भूमिकेमुळं केली. कला आणि साहित्य हे धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे. आता हा जो विचार आहे किती महत्त्वाचा आणि मोलाचा आहे. एक शेवटचा मुद्दा सांगून मी थांबतो. बघा, दृष्टीपणा कशाला असं म्हणतात. आज भारतातल्या सगळ्या देवळाकडे जी संपत्ती आहे ना, किती संपत्ती आहे. आपल्या देशाचं जेवढं बजेट असेल त्याच्या दुप्पट अशा स्वरूपाची संपत्ती एका देवस्थानकडे आहे. त्या काळामध्ये दृष्टीपणाने शाहू महाराजांनी हे जे काही देवस्थानामधला जो निधी होता तो त्यांनी शिक्षणाकडे वळवला. आज जर कोणी एखादा शाहू महाराज निघाला तर हे जे खेड्यातले शाळा बंद पडत आहेत आणि काही सुविधा नाहीत, ते सगळे नीट होईल की नाही सांग. पण त्यांना नीट शिक्षण द्यायचंच नाही बहुजनचा म्हणा. ज्या शाहू महाराजांनी बहुजनांना शिक्षण मिळावं म्हणून वसतिगृह काढले, शाळा काढल्या, हेच आजचे राज्यकर्ते हे बहुजन जिथं शिकतायत त्या शाळा बंद करण्याचा ठरवून षडयंत्र रचून आज प्रयत्न करतायत. अशा वेळेस तुम्ही आणि मी शाहूचं नाव, फुलेंचं नाव, आंबेडकरांचं नाव घेतो आणि आपण काहीच बोलत नाही, काहीच चर्चा करत नाही. हे खरं तर सरांनी खूप चांगलं मांडणी केली, ते समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून हे जे काही त्यांनी देवस्थानचं उत्पन्न हे शिक्षणासाठी वापरलं पाहिजे. एवढ्या मुद्द्यावर जरी आंदोलन केलं देशात तरी किती चांगलं होऊ शकेल. बाबासाहेबांनी एका ठिकाणी असं म्हटलं, मी 25 वर्ष या देशामध्ये राजकारण केलं, अनेक वृत्तपत्र काढली, महाडचा सत्याग्रह केला, काळाराम मंदिर प्रवेशाचं आंदोलन केलं. 25 वर्षाच्या सार्वजनिक चळवळीनंतर, जीवनानंतर माझ्या हे लक्षात आलं, शिक्षणाशिवाय काही खरं नाही. शिक्षणाचं क्षेत्रातलं काम हेच पायाभूत काम आहे. ही जी दृष्टी आहे ती दृष्टी शाहू महाराजांकडे होते. देवस्थानांचा निधी इकडे का वळवला पाहिजे? कारण याच्यातून माणूस घडतो आणि त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं. आणि म्हणून त्यांनी हा जो एक महत्त्वाचं, सरांचं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे की शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचं हत्यार म्हणूनच शाहू महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर बघत होते. आपण नाही करत. आज आपण नाही लक्ष देत शिक्षणाकडे. नुसतं इंजिनियर आणि डॉक्टर आणि एवढं नाही करून जमणार. आज बघा काय मुलांची अवस्था आहे. आज बहुजनांचे सगळे शिक्षक, प्राध्यापक असतानासुद्धा कुलगुरू, आता तर एकही कुलगुरू नाही आणि होणारही नाही आता याच्या पुढं, असंच जर वातावरण राहिलं तर. आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये आपण सगळ्या शिकलेल्या बुद्धिजीवी माणसाने एक थोडी भूमिका घ्यायला शिकली पाहिजे. असं मौन धरून करून चालणार नाही. तुम्हाला बोललं पाहिजे. आज धडधडीत शाहू फुले आंबेडकरांनी बहुजनांसाठी शिक्षणाची दारं उघडं केली आणि तुमच्या डोळ्यात देखत हे उच्चवर्णीयाचे सत्ता असलेले सत्ताधीश ते बंद करतायत. शाहू महाराजांचं आणि आंबेडकरांचं मला वाटतं हे आपण खरंच नाव घेता कामा नये. अशी आपण काहीच भूमिकाच घेत नाही. भूमिका घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी देवस्थानचं एक महत्त्वाचा मुद्दा, आणि तो सगळ्यात महत्त्वाचं खरं तर त्या काळामध्ये, आत्ता आपण सांगतो त्या काळामध्ये महाराज असं म्हणत होते, धर्माधिष्ठित राष्ट्रवाद हा या देशाला धोकादायक आहे. आज जे हिंदू राष्ट्र बनवायचे स्वप्न करतायत ना, हे सगळं जे पोरखेळ चाललं आहे राजकारणाचा, हे जे काही आज देशातलं चित्र आहे, तुम्हाला काहीच करू देणार नाहीत अजून एक 50 वर्षानंतर. हे काहीच करू देत नव्हते 3000 वर्ष. या महामानवामुळं आपण काहीतरी बोललो आहोत, काहीतरी करू आहोत. आता तीच वेळ येणार आहे. फार वेळ नाही. बाबासाहेबांची घटना न बदलता गोपाळ गुरूंनी सांगितलं, अर्थ बदलून टाकले त्यांनी गोड गोड बोलून. हे 400 पार म्हणलं की ते होणारच आहे. मग काय करणारच सांग. आणि म्हणून हा जो हिंदुत्ववादी जो सांस्कृतिक राष्ट्रवाद संपूर्ण देशात जे काही वातावरण तयार केलं,
एक सांस्कृतिक राष्ट्रवाद आम्हाला, सांस्कृतिक राष्ट्रवाद वगैरे काही नाही, त्यांना परत एकदा इथं मनुवाद आणायचं आहे. अशा अवस्थेमध्ये आपण इंटलेक्च्युअल्सनी थोडं, मला असं वाटतं, ठाम भूमिका घ्यायला पाहिजे. काही करत नाही, ठीक आहे, गोळ्या घालतील, दुसरं काय. पानसरे गेले, नरेंद्र दाभोळकर गेले, काय फरक पडतो. परंतु येणारी पिढी मात्र आपल्याला माफ करणार नाही. ज्या पिढीनं आपल्याला हे वैभव दिलं, आज जर ते हिसकावून घेणारी व्यवस्था होत असेल आणि त्याच्याविषयी आपण भूमिका घेत नसू, तर हे काही चांगलं लक्षण नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की सरांनी जे अतिशय सविस्तर पद्धतीनं सगळे काम सांगितलं, काय काय त्यांनी काम केलं, आणि हे काम करण्याचं मुख्य एकच हेतू होता की सामान्य माणसाचं हित, सामान्य माणसाचं कल्याण व्हावं, बहुजनां सक्षम व्हावेत आर्थिकदृष्ट्या, ज्ञानाच्या अंगानं आणि सांस्कृतिकदृष्ट्या. आज आपलं प्रायोरिटीच नाही, आपण प्रायोरिटीला लक्ष देत नाही. प्रायोरिटी हेच असायला पाहिजे, सांस्कृतिकदृष्ट्या बहुजन समाज सक्षम झाला पाहिजे, आणि हाच खरा शाहू महाराजांचा संदेश आहे. खरं तर माझे मित्र प्राचार्य कठारे सरांनी अतिशय अभ्यासपूर्ण त्यांनी 2-3 महाग्रंथ संपादित केले महाराष्ट्राच्या प्रबोधनासाठी. मला वाटतं ते आधार वडासारखे ते ग्रंथ आहेत. 50 वर्षांतर, 100 वर्षांतर त्याचं मोल लक्षात येईल, इतकं महत्त्वाचं काम त्यांनी बाभळगावसारख्या एका खेडेगावामध्ये राहून केलं. विशेषतर कसं अतिशय सुंदर प्रस्तावना केली त्यांनी. बघा, माणसं आहेत आपल्याकडे, परंतु दुर्दैवानं विखुरलेली आहोत, आणि म्हणून छोट्या मला वाटतं थोडं जे काही अहंकार आहे, जे काही मतभेद आहे, ते थोडं बाजूला करू. परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे शाहू महाराजांची बहुजन समाजाची संकल्पना आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. हे 4 लोक सोडून बाकीचे सगळे बहुजन आज काय मराठा आणि दलित याच्यामध्ये OBCमध्ये संघर्ष पेटवला या राज्यकर्त्यांनी. काय वाटोळं केलं सांगा. आपण नाही बोललो, बोलायला पाहिजे होतं, भूमिका घ्यायला पाहिजे. सगळे बहुजन आहेत, ते एक आहेत. भावनिक प्रश्न उपस्थित करून तुम्हाला तिकडं लक्ष देऊन इकडं त्यांचे हितसंबंध संरक्षण करण्याची एक अतिशय पद्धतशीरपणे इथं आज प्रयत्न चालू आहेत. अशा अवस्थेमध्ये मला असं वाटतं की बदलतं देशातलं जे पर्यावरण आहे, भीतीचं वातावरण आहे, संशयाचं वातावरण आहे, दमनाचं वातावरण आहे, अशा वातावरणामध्ये शाहू फुले आंबेडकर हेच आपले आधार, मानसिक आधार, वैचारिक आधार आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा कठारे सरांचं मनातून अभिनंदन करतो. त्यांनी अतिशय चांगलं अशा स्वरूपाचं भाषण, आपली मांडणी केली. भिसे सर आणि अनिशच्या सगळ्या कार्यकर्त्यांचंही, आणि लहू वाघमारे सरांनी आणि त्यांच्या व्यासपीठांनी असाच पुढाकार घेणं. तुम्ही बरेच आहात, मी त्यांना सांगत होतो या दोघांना की हे माझे मित्र आहेत, ते कोणीच नव्हतं इथं. मी म्हटलं तरी पण आता तुम्ही एवढे आहात. 2500 वर्षापूर्वी सॉक्रेटिस नावाचा एक तत्त्ववेत्ता होता. त्यानं जर झालं नसतं ना जगात, तर हे जे पॉलिटिकल फिलॉसॉफी, सोशिओलॉजी, पॉलिटिकल सायन्स, फिलॉसॉफी, हे सगळे शास्त्र निर्माण झाले नसते. एवढा मोठा फिलॉसॉफर आहे तो काय करायचं माहिती आहे? सकाळी उठायचा आणि बाजारामध्ये हिंडायचा आणि लोकांना सांगायचा, ढोंगी विचारून फार झालेत बरं तुमच्या गावात, त्यांचं ऐकू नका. दुसरं काय सांगायचं? नीती म्हणजे काय, चारित्र्य म्हणजे काय, हे सगळं सांगायचं. सद्गुण म्हणजे काय हे सांगायचं. आणि तो एक वेळ तर अशी होती की असं तरुण पोरं ऐकायचं नाहीत, असं कवीमध्ये धरायचं. ऐका रे माझं, सद्गुण म्हणजे काय. आमच्यावर पर्याय एवढी तर वेळ नाही की तुम्ही ऐकलात. धन्यवाद.